ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्या मुखे वेद बोलविला गर्भ द्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागे जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा नमो ज्ञानेश्वर नमो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा सेवेला हे सेवक झालो तुमच्या नागलोणी चरणाव स्वामी दया देवा यावरी करावा अभेरू आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे दयाचे आठवे सप्तसृष्टी अंगवे सारस कागवे जुवे सेवकृत्व गोडपणे अमृता ते पारुके म्हणे रसवती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविते खून हाताचणे संपूर्ण तत्व बोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तं विठ्ठल कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा अखंड संजीव समाधिस्थ महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या संजीव समाधी उत्सवाच्या निमित्ताने भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने पुण्यश्रीला भगवती इंद्राणी मातेच्या तीर्यावर प्रस्तुत समय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री गोविंद बाबांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय स्वानंद सुपुण्यवासी सद्गुरू श्री जोग महाराज यांच्या कृपेने दरवर्षी हा भगवती ज्ञानदेवी मंदिरामध्ये हा चाललेला उत्सव त्यामध्ये माझ्या वाटेला आलेली ही सेवा आहे. सेवेला घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून एकनाथ महाराजांना जो ज्ञानोबरायांचं अप्रोक्ष दर्शन झालं जे यथार्थ दर्शन झालं त्या स्वरूपाचं चिंतन नाथ महाराज करतात. विठ्ठल आज परम भाग्य आहे आजचा आज आपल्या ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये यायला मिळालं. त्यात हे असणारं आळंदी क्षेत्राचं वैभव म्हणजे भगवती ज्ञानदेवी मंदिर आळंदी क्षेत्राचं असणारे वैभव आहे. भगवान ज्ञानोबरायांनी नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली. सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच ज्ञानेश्वरीचं शिलालेख स्वरूपामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांच्या समाधीजवळच इंद्रायणी मातेच्या तीरावर ज्ञानदेवी जो ग्रंथ आहे नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक करोवी ओवी अनुभवावी असं सुंदर असं मंदिर निर्माण झालं. इथं पारायण करायला ग्रंथ घ्यायची गरज नाही.
मंदिरात जायचं वाचत राहायचं विठ्ठल विठ्ठल. ज्याला ज्ञानेश्वरी पाठ करायची त्याला तर लय सोपं झालं. ग्रंथ बघायचं नाही, वर जायचं आपलं मस्त ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत त्या ओव्या मात्र ओकायच्या. पाठांतराच्या दृष्टीनं सुलभत्व झालं, पारायणाच्या दृष्टीनं सुलभत्व झालं. असं असताना कारण ते अक्षरे नव्हती ते का ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला चित्त उजळली प्रश्ने. ते अक्षर म्हणजे व्यापक ब्रह्मस्वरूपाच्या साम्राज्यावर बसवणारी अक्षर आहे, ज्ञानोबरांचे अक्षर आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचन केले बहुत कल्प, त्या फळाचे महादेव पातळी ठेवू. पुण्य पोषे असाधारण आहे, ते तिचे गुणवान नाही. देवणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. प्रातस्पुण्य वैकुंठवासी श्रीगुरु बाबांनी हे मंदिर निर्माण केलं. म्हणजे बाबांनी जरी आपला देह ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित केला तरी मंदिराच्या रूपानं बाबा चंद्र सूर्य अशापर्यंत जिवंत झाले. जोपर्यंत ज्ञानोबर आनंद क्षेत्रामध्ये जोपर्यंत ज्ञानोबरांचे संजीव समाधी आहे तोपर्यंत हे मंदिर आहे. विठ्ठल असं महान सामर्थ्य प्रातस्मरणीय सद्गुरू महाराजांच्या परंपरेमध्ये थोर महापुरुष आहे. ज्ञानेश्वरीचं मंदिर आहे. आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो तर तुळशी रामायण तुळशीदास महाराज रामायण लिहिलेलं आहे, त्याचं मंदिर आहे काशी क्षेत्रामध्ये. भगवद्गीतेचं मंदिर आहे, रामायणाचं मंदिर आहे. तसंच आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी मंदिर, श्री क्षेत्र देव क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं गाथेचं मंदिर आहे. हे अत्यंत सुंदर आहे. भगवंताची असणारी कृपा, भगवंताची असणारी महान शक्ती हे सोपं नाही. या महापुरुषांनी आपला जीव समर्पित केला तेव्हा हे उभं झालं. विठ्ठल कीर्ती मागे आयुष्य सगळं सेवेमध्ये समर्पित केलं. प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवर्य बाबांचे कीर्तन आम्ही जोगमान्यांच्या सप्त्यामध्ये ऐकले. अत्यंत गोड कीर्तन करायचं. दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष समाधान प्राप्त व्हायचं दर्शनामध्ये. ज्ञानेश्वरी मंदिर व्हावं म्हणून सगळं शरीर झिजवलं. म्हणा शरीराचा आटापिटा केला, शरीर झिजवलं. आनंदी क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीचं मंदिर झालं पाहिजे. हे अंतःकरणातली असताना जी काही भूमिका असताना हा भावना ते माऊली पुढे प्रकट केली आणि माऊलींनी ती भावना कळसाला नेली, पूर्ण झाली. ज्ञानोबरांच्या नगरीमध्ये या महापुरुषांनी आपलं सर्वस्व समर्पित करून हे जे काही ज्ञानदेवी ग्रंथ आहे, भगवती ज्ञानदेवी ब्रह्म साम्राज्य दीपिका, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीचं असं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आनंदी क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो. आपलं हे असणारं परम भाग्य आहे. या महापुरुषांचे असणारे थोरपणा आहे. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण विठ्ठल विठ्ठल. आज इथं किती लोक आहेत? हजारो 2000च्या वर लोक
तरी कोरोनामुळे कमी आहे. नाहीतरी सगळं बंद असतं मला. कोरोनामुळे कमी आहे. यावे तेने घ्यावे. कधी या, जेवण करा, भजन करा, रहा, सगळं फुकटच. विठ्ठल विठ्ठल माऊलीचा असणारा महिमा म्हणा, पूजनीय बाबांचा असणारा महिमा आहे. या आनंदीची वारी करा, जो करील याची यात्रा. आलेलं सकाळी गोत्रा सकाळी पुरे पवित्रा याची दर्शने होती. या ज्ञानोबाच्या दरबारामध्ये या, वर्षातून एकदा तरी या. आपलं दुर्दैव होतं, 2 वर्ष आपल्याला वारी नाही घडली. आषाढीची वारी नाही घडली, कार्तिकी नाही घडली. पण आपलं पांडुरंगाची कृपा, माऊलीची कृपा, शांती ब्रह्म बरोबर या प्रातस्मरणीय मारुती परत पलीकडे भाव सांगत असतात. नेहमी आपण देवाला करुणा भागावी, प्रार्थना करावी. देवा हे लवकर संकट दूर व्हावं, परत भजन करावं, परत पाठ सुरू व्हावे, परत कीर्तन भजन चालावं, वारी भरावी. नाही त्या दिंड्या वारकरी बघितले की चित्ताला समाधान प्राप्त होतं. वैष्णव पाहिले, वारकरी पाहिले, भाविक पाहिले, चित्ताला समाधान प्राप्त होतं. अशी असणारी वारी देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाली. वर्षातून एकदा कार्तिक वारी करावी. तुकाराम महाराज सांगतात, सुखे करावा संसार न सांगावे दोन्ही वार. सुखाने संसार करा, पण 2 वार विसरू नका. मंगळवार आणि शुक्रवार. बरोबर आहे का? नाही, मंगळवार शुक्रवार नाही, आषाढी आणि कार्तिकी या 2 वार विसरू नका. आणि ज्ञानोबांची जी काही संजीव समाधीची वारी आहे म्हणा, जो करील याची यात्रा किंवा निळा मने जाणून संत येती धावत प्रतिवर्ष. यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिसले गेले या ज्ञाना. गोवैकुंठ पंढरपूर हे पंढरीहून सोपे, जनाची हरवया पापे, कळीकाळ कोपऱ्या कोपे नचल्याचा. पंढरपूर पेक्षा जास्त महिमा आळंदीचा आहे. एक वेळ पंढरीची वारी चुकली तर चालेल, पण आळंदीची वारी चुकवू नका. पंढरीची वारी चुकली तर चालेल म्हणजे चुकवा असं नाही म्हणायचं मला. चुकवता तुम्ही वारी, तसं नका करू. समजा काय कारणवश पंढरीची वारी चुकली तर चुकू द्या, पण आळंदीला सर्व बाजूला टाकून का म्हणे आता सांडून सर्व काम मला राम राम क्षणक्षणा सर्व कामाचा त्याग करून प्रपंचाचा निराश करून ज्ञानोबाच्या दरबारामध्ये सेवेला आलं पाहिजे महाराज. कारण देवाच्या सेवेपेक्षा संत सेवेचं महात्म्य जास्त आहे. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करीतात. देवाची सेवा केली आपल्याला काय ठीक आहे, चांगलं आहे. देवाची सेवा केली तर देवाच्या सेवेचंच पुण्य मिळतं. पण संतांची सेवा केली तर संत सेवेचंही पुण्य मिळतं आणि देवाच्या सेवेचंही पुण्य मिळतं. देवा त्यांची केली पावी सेवा, ज्ञानोबांची सेवा केली आपण, पांडुरंगाची सेवा होती मला. नावाने देवा चला ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, या भूमीवर अलंकापूर. असे असणारे आमचे भगवान श्री ज्ञानोबांची असणारी वारी आहे. शांतीप्रभू एकनाथ महाराजांना ज्ञानोबांचं यथार्थ दर्शन झालं. कारण भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ आहे ते अनेक असे. प्रसूत अभंगामध्ये वर्णन करणारे श्रेष्ठ आहेत, ज्यांचं वर्णन केले ते पण श्रेष्ठ आहेत. विद्वान विजानाती विद्वज्जन परिश्रम नाही वंदा विजानाती गुरुवी प्रसववेदना. विद्वान पुरुषालाच विद्वानाची किंमत कळते, श्रीमंताला श्रीमंताची किंमत कळत असते, साधू पुरुषाला साधू पुरुषाची किंमत कळत असते की नाही. नाहीतर अभक्ताची गावे साधू म्हणजे काय? एखाद्या नास्तिक लोकांच्या गावामध्ये जर एखादा वारकरी गेला किंमत राहील का? नाही. अभक्ताची गावे साधू म्हणजे काय? व्याघ्र माता गाय सापडावी, वाघाच्या वाड्यामध्ये गाय सापडावी, तसा हा प्रकार अनुभवाला येतो. साधू पुरुषाचा महिमा साधू पुरुषांना कळत असतो. नाथ महाराजांना ज्ञानोबांचं यथार्थ दर्शन झालं. नाहीतर कुणी कुणाचं वर्णन करतं त्याला काय अर्थ आहे का महाराज? काय अर्थ? सासूबाई जावयाचं वर्णन करत असतात, पण ते यथार्थ आहे का? नाही.
आई आपल्या मुलाचं वर्णन करते, यथार्थ आहे का? आहे की नाही? आई म्हणजे माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे म्हणते, सोन्याचा तुकडा आहे की नाही? पण त्या मुलाला दिवसात कंदी घेऊन बोलावं लागतं. काय सोन्याचा तुकडा आहे? गुरुवारी बाबा प्रातस्मरणी वरपुरता शिवाजी बाबा गोड सांगायचे. असा मुलगा मला वात्सल्य भाव आहे याच्यामध्ये, आहे की नाही? वात्सल्य भाव धारण करायचा, यथार्थ काहीच नाही याच्यामध्ये, वात्सल्य भाव आहे. सासूबाई जावयाचं वर्णन करतात, यथार्थ आहे का त्यामध्ये? काहीच नाही. प्रातस्मरणी सद्गुरू मामासाहेब दांडेकर सांगायचे, सासूबाई जावयाचं वर्णन करतात, त्यात 99.99% खोटं असतं म्हणजे. सासूबाईने जावयाचं वर्णन केलंय का? आमचे जावई म्हणजे खूप मोठे आहेत म्हणजे, खूप मोठे. कसे मोठे? जमिनीवर चालतच नाहीत म्हणजे, जमिनीवर चालतच नाहीत. लोकांना वाटतं अरे बाबा खूप मोठे दिसतात म्हणजे, जमिनीवर चालत नाहीत. काय करतात तुमचे जावई बाबा? म्हणजे काही नाही म्हणे, एसटीचे ड्रायव्हर आहेत म्हणजे. काय त्याला अर्थ आहे त्याला काही अर्थ नाही. हे यथार्थ वर्णन नाही. साधू पुरुषाला साधू पुरुषाचा महिना कळत असतो म्हणजे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना ज्ञानोबांचं अपरोक्ष दर्शन झालं, निर्गुण दर्शन झालं आणि सगुण दर्शन झालं, दोन्ही दर्शन झालं. श्री ज्ञानदेव योनी स्वप्नात सांगितलेली मात मजलागी आजान वृक्षाची मुळे कंठाशी लागले एवढी अलंकापुरी स्थळी काढली. माऊलींनी नाथ महाराजांना स्वप्नात दर्शन दिलं. कसं दिलं? दिव्य तेज पुंज मदनाचा पोटा परब्रह्म केवळा सगुण दर्शनी ज्ञान म्हणायचं, निर्गुण दर्शनी ज्ञान महाराजांना ज्ञान म्हणायचं आहे. वस्तू जशी आहे तशी कळण्याला दर्शन म्हणायचं. प्रातस्मरणी वैकुंठशी बरोबर भले बाबा सांगायचे, दर्शन शब्दाचा अर्थ काय? वस्तू जशी आहे तशी कळणं. ते लोक माऊलीच्या समाजावर डोकं ठेवतात, डोकं ठेवून बाहेर आले की तंबाखूची पुढे खाऊन चोळत बसतात, तिथं मंदिरातच चोळत बसतात. माऊली कळाले का त्यांना? नाही कळाले. वस्तू जशी आहे तशी कळणं त्याला यथार्थ दर्शन म्हणायचं. ज्ञानोबरायचं यथार्थ दर्शन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झालं. निर्गुण दर्शन झालं, सगुण दर्शन झालं. निर्गुण दर्शन कोणतं आहे? ज्ञानदेव सर्वा ठाई रामामध्ये सोडाबाई. ज्ञानोबरे सर्वामध्ये, तसा परमात्मा सर्वा घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाशात सहज कणाकणामध्ये परमात्मा अनुसूत आहे, तसे भगवान श्री ज्ञानोबर आहे, कणामध्ये व्याप्त आहेत. परत ज्ञानदेव सर्वा ठाई ही निर्गुण प्रचिती आहे. आणि सगुण प्रचिती म्हणजे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, ही सगुण प्रचिती आहे. नाथ महाराजांना हे नाथ महाराजांचं ज्ञानोबराचं दर्शन झालं. आणि या प्रस्तुत अभंगामध्ये आवडीचं पद जर कोणतं असेल नाथ महाराजांचं, ज्ञानोबा माझा आवडीचं पद आहे महाराज. ज्ञानोबा माझे, ज्ञानोबा माझा म्हणायला, ज्ञानोबा माझा वाटायला एकनाथ भाऊनाथाला नाही कळत महाराज. ज्याच्या वृत्तीचा विषय एक झालेला आहे अशा एकनाथांना ज्ञानोबा माझे वाटतात. आपल्याला ज्ञानोबा माझे वाटतात का? नाही. एक कुटुंब माझं वाटतं, घर माझं वाटतं, दार माझा वाटतो, मठ माझा वाटतो, सगळं आपल्या अनंत वस्तू माझ्या वाटतात. पण ज्ञानोबा माझे वाटतं पाहिजे. ज्ञानोबा माझे वाटत नाही. काय सतत आपण ह्या देहाला माझं म्हणतो, देहाला मी म्हणतो, देहाला माझं म्हणतो. काय हे उदाहरण दिलेलं आहे. कीर्तन संपल्यानंतर लोकांनी चपली सोडलेले असतात तिथं.
कीर्तन संपलं विठ्ठल जय जय विठ्ठल झालं तर झालं. म्हणजे ग्रहस्थ आपली चप्पल घ्यायला गेला, चप्पल पायामध्ये घातली, पण ती चप्पल त्याची नव्हती. त्या चप्पलीचा खरा मालक आला, म्हणजे बाबा रामभाऊ ही चप्पल माझी आहे म्हणे. मग ती चप्पल त्याची दिली, पण ह्या भानगडीमुळे त्याची खरी चप्पल निघून गेली. विठ्ठल ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो ती वस्तू नित्य आहे का याचा विचार करा मला. ती वस्तू नित्य नाहीच आहे, ती अनात्म वस्तू आहे. आपण जड वस्तूला अनात्म वस्तूला माझं म्हणतो. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रसूत आभागामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. संत महात्मे ज्या वस्तूला माझं म्हणतात त्यांना आपण माझं म्हटलं पाहिजे. ज्ञानोबा माझे वाटले पाहिजे आपल्याला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा आहे. संत ज्या वस्तूला माझं म्हणतात त्यांनाच आपण माझं म्हटलं पाहिजे. संसारामध्ये एखादा मनुष्य एखाद्या वस्तूला माझं म्हणतो, त्या वस्तूला इतर जर माझं म्हणू शकत नाही. एखादा म्हणतो हे घर माझं आहे, इतर मनुष्य त्याला माझं म्हणू शकतो का? म्हणत नाही. त्यामुळे धर्म नीती कायदा व्यवहार प्रतिबंध करतो, आड येतो महाराज. पण संत महात्म्याच्या तत्वाला ज्या स्वरूपाला माझं म्हणतात त्याला सर्व जगत माझं करू शकतं महाराज. म्हणून संतांनी ज्याचा अंगीकार केलेला आहे त्याचा आपण महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. संत महात्मा कसं वागतात त्याची जी काही नीती असते त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. माऊलीचं वर्णन नाथ महाराज करतात. कैवल्याचा पुतळा. कैवल्य केवलत्व, अद्वितीयत्व, निर्गुणत्व, असंगत्व, निरुपाधिकत्व, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित अशी जी ब्रह्म वस्तू आहे तिला केवळ म्हणा. विठ्ठल म्हणजे ती ब्रह्म वस्तू प्रकट झाली. भूतकाळ म्हणजे मृत्यू लोकांमध्ये प्रकट झाली. निर्गुण निर्विकार ब्रह्म आहे. ब्रह्माला माया उपाधी लागली, ईश्वर भावाला प्राप्त होतं. कुटस्थ चैतन्याला अविद्या उपाधी लागली, जीव भावाला प्राप्त होतं. आणि ब्रह्म चैतन्याला कारुण्य उपाधी लागली, दया उपाधी लागली, संत भावाला प्राप्त होतो. विठ्ठल निर्गुण निराकार तत्वच परब्रह्म स्वरूपच. कारण ईश्वर स्वरूपामध्ये काही मर्यादा आहे. परमात्म्याला ईश्वर स्वरूपामध्ये काही मर्यादेचं पालन करावं लागत असतं.
ईश्वराला वाटतं की जगाचा उद्धार व्हावा, वाटतं, पण मर्यादा आहे. ज्याचं जसं कर्म असं तसं त्याला फळ द्यावं लागतं. हे कामा प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. जसं आपलं कर्म असं तसं ईश्वर फल देत असतो. ईश्वराला मर्यादा आहे, म्हणून तोच ईश्वर, हेच परब्रह्म तत्व संत रूपानं अवतीर्ण होतं महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मूर्तिमंत चैतन्य स्वरूप आहे. जी चैतन्य वस्तू सर्वांमध्ये व्याप्त आहे. आपल्यामध्ये चैतन्य आहे म्हणून आपण आज श्वास घेऊ शकतो. तुकाराम महाराज गोड वर्णन केलेलं आहे. मला देखावे नेत्रे आहे का नाही, डोळ्यानं पाहायचं, कानाने ऐकायचं, हे सगळ्या क्रिया कोणामुळे होतात? चैतन्यामुळे होतात. तो चैतन्य परमात्मा स्वरूप आपल्या हृदयामध्ये व्याप्त आहे. त्याच्यामुळे या शरीरातल्या सर्व क्रिया होतात. आपल्या शरीरातलं चैतन्य निघून गेलं तर लोक म्हणतात राम बोला, राम बोला, दिंडी घेऊन जा म्हणतात त्याला. चैतन्य शरीरात निघून गेला तुम्हाला. तसं ज्ञानोबा आहे. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तुम्ही म्हणाल असं कसं कैवलत्व चैतन्य स्वरूप मूर्तिमंत रूप धारण कसं करू शकेल? प्रगटाला म्हटलेलं आहे. जन्म वेगळा आणि प्रागट्य वेगळं. जन्मामध्ये कर्म आहे, अविद्या आहे, वासना आहे, संस्कार आहे. प्रागट्यामध्ये कर्म नाही, वासना नाही, अविद्या नाही. जन्म वेगळा. तुम्हाला जन्माला यावं लागतं. संत महात्मे प्रगट होतात. जन्मामध्ये स्थूल सूक्ष्म कारंदी आहे. प्रागट्यामध्ये स्थूल देह नाही, सूक्ष्म नाही, त्याचं कारणही नाही. ज्ञानोबा प्रगट झालेले आहे तुमच्या आमच्यासाठी. 11व्या अध्यायामध्ये किती गोड वर्णन केले. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे ज्ञानोबा म्हणतात. श्रीकृष्ण परमात्मा मूर्तिमंत कैवल्य स्वरूप आहे. दिसायला जरी आपल्याला परमात्मा दिसला, पण ते साक्षात मूर्तिमंत कैवल्य आहे. तसं ज्ञानोबा जरी आपल्याला मनुष्य दिसते, सामान्य रूपामध्ये दिसते, तर त्याला मनुष्य म्हणता येतं का महाराज? सदैव सच्चिदानंद का व्हावे प्रीतीमती चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवती सुखाचे कोंब, माणूसपणाचे भांब लौकिक बाब, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी. आत्मज्ञान कैवल्य सच्चिदानंद स्वरूपी संतांचं स्वरूप आहे. नाथ महाराजांना यथार्थ दर्शन झालं, निर्गुण दर्शन झालं. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. असे ज्ञानोबा आहे जगावर किती कृपा करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दर्शने हरिता सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा. आनंद क्षेत्रामध्ये न बोलवता लोक येतात, साधक मंडळी येतात.
काय येत असतील मला, काय गरज आहे काय नाही, पण न बोलवता येतं त्याचं कारण आहे. साधकाला पुष्ट करण्याची शक्ती ज्ञानोबांकडे आहे. जसं कासवीचे बाळ वाले कृपा दृष्टी दुधाने भेटी अंगसंगे. कासवीचं जे बाळ असतं, कासवीचं बाळ काय प्रत्यक्ष दूध पाजत नाही मला, कासवी जे असते प्रत्यक्ष दूध पाजत नाही, फक्त आपल्या अमृत दृष्टीनं पाहते आणि त्या पिलाला पोषण करते, तृप्त करते. तसे आमचे ज्ञानोबा संजीव समाधिस्थ आहे. इथं साधक येतात. बरं आळ क्षेत्रामध्ये काही व्यवस्था आहे असं पण काही नाही. काही काही मठामध्ये भाडं भरावं लागतं, लाईट बिल भरावं लागतं, मठाचं भाडं द्यावं लागतं. आता आहे परिस्थिती तशी, पण तरी सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आहे. आता मधुपुरी मिळते, पूर्वी मधुपुरी मिळत नव्हती, आता सुकाळ झालं आहे की नाही. रात्रंदिवस आता पंक्तीत लावली नाही, आता काही कमी नाही. पूर्वी मधुपुरी मी आळंदीमध्ये इथं बाबांच्या इथं गोविंद बाबांच्या इथं मधुपुरीला येत होतो. विठ्ठल विठ्ठल चपाती बेसन मिळायची मधुपुरीला यायचो. आता सुकाळ झालेला आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे आळंदीमध्ये, तरी साधक तुम्ही राहतात. का राहत असतील माणूस? याचं कारण आहे साधकाचं जे काही आध्यात्मिक पोषण आहे, आध्यात्मिक पोषण आनंदी क्षेत्रामध्ये होतं. ज्ञानोबाच्या संजीव समाधीच्या द्वारे होतं. कारण साधकाला भौतिक सुविधेची गरज नाही. म्हणून किती गोड वर्णन केले, जय जय शुद्धे उदाहरणे प्रसिद्धी आणि विषय वेळणे मिठी दिल्या मुठी ताटीची विजय गुरु कृपा दृष्टी विश्व. मौलीचे किती वर्ण 17 वेळचे स्तन्य देसे अनाहताचा हल्लरुगाचे समाधी पोते निज. म्हणून साधका तू माऊली तिथे साधक तुझ्या पाहून या कारणाने सावली नसते तुझे. साधकाला भौतिक वस्तूची गरज नाही, निर्वाह पुरता ज्ञानोबा देतातच. 17 असेल, 14 असेल, काय असेल ते असेल, सगळ्या ज्ञानोबा देतात. म्हणजे भौतिक वस्तूला सुख मिळतं असं नाही. जे साधकाचं आध्यात्मिक पोषण आहे, त्याची काही साधना, त्याची भक्ती, त्याचं त्या अंतःकरणात असणारं जे वैराग्य, भक्ती, वैराग्य, ज्ञानोबा पुष्ट करतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवतेचं वासुदेवाची होतो अखंड वर्णी बोलतो. आपण नेहमी ऐकतो आळंदीमध्ये कुणी उपाशी राहत नाही महाराज, आपण ऐकतो नाही. आता स्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री मारुती महाराज गुरु याच्या चरित्राची घटना आहे. संध्याकाळच्या वेळेला 10:30ला शेजारच्या श्री माऊलींची 11 वाजता प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरु समाधीला जवळ ध्यान लावून बसले. 10:30-11 वाजता शेजारच्या समयाच्या पूर्वकाल एक विद्यार्थी आनंदमध्ये आला होता. सकाळपासून त्याला काही जेवायला मिळालं नव्हतं. त्याला म्हटलं आनंदमध्ये आता पूर्वीचा काळ खूप कठीण काळ होता, याचं वर्णन करता येत नाही. तो साधक आनंदमध्ये काहीच नव्हतं पूर्वी, मधुकरी नाही, काही नाही, काही नाही. त्याला वाटलं आता काय करावं, म्हटलं आता माऊलीकडे जाऊ. म्हटले आपण माऊलींना आपली दया येईल म्हटले. आणि कार्याच्या मंडप आहे ना, त्या कार्याच्या मंडपामध्ये तो विद्यार्थी, लहान विद्यार्थी जाऊन बसला, माऊलीचं नामस्मरण करू लागला. बाबा प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज समाधीजवळ ध्यान लावून बसले होते. समाधीतून आवाज आला. बाबा म्हटले ध्यान लावून बसू नका, बाहेर एक विद्यार्थी उपाशी, त्याला जीव घाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आळंदीचा महिमा हा आहे, साधकांचा मायबाप. आता हे सर्व विद्यार्थी राहतात. हे आईवडील इथं आहेत का नाही, कुणाचेच आईवडील इथं नाही, पण तरी सुद्धा विठोबाचे राजा आम्हाला नित्य दिवाळी. घरचे लोक आम्हाला फोन करतात, अरे काही दिवाळीला खातो पण नाही. आपण सांगतो तुम्हाला दिवाळी वर्षातून एकदाच आहे, आम्हाला 12 महिने दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल. साधकांचा मायबाप दर्शने हरिका ज्ञानोबा साधकांचे मायबाप आहे. कशी परिस्थिती असो, साधकाला ज्ञानोबा पुष्ट करतात. जे काही आध्यात्मिक पोषण आहे, आध्यात्मिक पोषण करतात, ते साधना अभंग ठेवतात, त्याच्या कृपा करतात. असो भीती दयावरी गळके पद्मकरू माथा पारके जीवची परी तुके महेशीची साधना तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्ञानोबा साधना आपली सिद्ध करतात. अन्य क्षेत्रामध्ये जे साधना आपण करतो, अन्य क्षेत्रातल्या साधनेला 12 वर्ष लागतात. 12 वर्षाची अन्य क्षेत्रातली साधना अन्य क्षेत्रामध्ये अवघ्या 6 महिन्यात होते. अन्य क्षेत्रामध्ये ज्ञानोबा आपली साधना सिद्ध करतात.
तृप्त करतात साधकाला, पुष्ट करतात, त्याचं आध्यात्मिक पोषण करतात. साधकांचा मायबाप दर्शने हरिता ज्ञानोबराचं दर्शन केलं, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देवा किंवा धन्य धन्य धरातळे जो याते दृष्टी न्याय तो वाहते टाळी वैकुंठ कोण असे. नाहीतर आता हेच प्रमाण म्हणावं लागणार आहे. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता, आता नुसतं पाहायचंच आहे, दर्शन नाही डोकं ठेवून आता. किंवा जो याते दृष्टीने आहे, आता दृष्टीनं फक्त पाहायचं आपल्याला ज्ञानोबरांना. नामदेव वर्णन करतात तो वाहते टाळी वैकुंठ कोण असे. ज्ञानोबरांची नुसती समाधी डोळ्यानं पाहिले मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी सगळं तो वैकुंठ भुवनाची यात्रा करतो, असं वस्तुसिद्ध महिमा ज्ञानोबरांचे महाराज. दर्शने हरी ताप त्रिविध आदी भौतिक आध्यात्मिक आदी दैविक कुठलाही ताप असो म्हणत. कोरोना झालेला मनुष्य ज्ञानोबरांच्या दर्शनामध्ये मुक्त झाला. विठ्ठल विठ्ठल. भवरोग ऐसेच आहे आणि काय सुद्धा जिथं भवरोग होतो तिथं कोरोना जाणार नाही. भाऊ महाराज जिथं भवरोग निवृत्त होतो संतांच्या दर्शनामध्ये, तिथं कोरोना काय घेऊन बसले आपण. कसलाच रोग असो, त्रिविध तापाची झाली बोळवण देखील आचरण वैष्णवांच्या किंवा झाली बाबा तापावती ज्ञानोबरांच्या दर्शनामध्ये साधकाचे सर्व निवृत्त होतात. म्हणून असे असणारे साधकाचे मायबाप आहे. ज्ञानोबरा नाथ महाराजांना लोकांनी प्रश्न केला, साधकांचे मायबाप ज्ञानोबर आहे, पण आम्ही तर साधक नाही म्हटले. लोकांनी प्रश्न केला नाथ महाराजांना. साधकाचं वर्णन करताना साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर पाहिजे. लोलुप्यता काय निद्रेचे जिरावे भोजन करावे परमित. नाथ महाराजांनी तुकोबाईने वर्णन केले साधक कसा असावा. युक्त आहार विहार इंद्रियाची सर नसावी, भाषण निद्रा बहुभाषा सगळं साधकाचं वर्णन आहे. विवेक वैराग्य समाधी षटक सगळं पाहिजे. लोकांनी नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज आमच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, आम्हाला पंचदशी ऐकायला येत नाही, विचारसागर आम्हाला कळत नाही, आम्ही काय करायचं म्हणतो. काळजी करू नका म्हणे तुम्ही. ऐकले जरी तुमच्याकडे विवेक वैराग्य नसले तरी ज्ञानोबा फक्त साधकाचेच मायबापात असे असं नाही. ज्ञानोबा कसे आहे, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा आहे. कोणी जसा असत तसा मूळ पापी जैसे तैसे. भोगा दुराचारी विषयी आसक्त, दुराचारी विषयी आसक्त, दुराचारी विषयी आसक्त, कृपे करता माऊलींच्या दरबारामध्ये कसाही असतो, मनप्रिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी. जन्मव्याधी ज्ञानोबांचा महिमा आहे. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माऊलींच्या दरबारामध्ये आपण कोणत्याही भावनेनं जरी आलो
तरी माऊली आपला उद्धार करतात. लोखंडाचा घन असतो, घन तो परिसावर मारल्यानंतर परिसाचे तुकडे होतात, पण तरी सुद्धा परिस त्या लोखंडाच्या घनाला सोनं करतो महाराज. आगावरी फोडावया लागली लोह मिळवता परिसाच्या अंगी ज्ञानोबऱ्या बोलतात. तसं माऊलीकडे आपण कोणत्याही भावनेने या, विरुद्ध भावनेने या, पण ज्ञानोबऱ्या तुम्हाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. सर्व जन्मव्याधी कोणत्याही भावनेने आपण माऊलीच्या दरबारामध्ये आलो, श्री माऊली आपला उद्धार करतात. सर्वाभूती सुखरूप, सुखरूप आहे ज्ञानोबऱ्या. संसारामध्ये ज्ञान भिन्न असतं, सुख भिन्न असतं, बुद्धी ज्ञान बुद्धीमध्ये असतं, पण मनुष्य सुख विषयामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो संसारामध्ये. पण ज्ञानोबऱ्या आमचे सुख स्वरूप आहेत. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकार किंवा तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधाने चित्ताच्या. आनंदीमध्ये आलेले आलं, सगळ्याचा अनुभव आहे महाराज. आनंदीमध्ये आलेलं की चित्त शांत होतं, समाधान प्राप्त होतं. बघा तुम्ही पुण्याला जाऊन या, आळंदीला जाऊन या, पुण्यात गेले की चित्त विक्षिप्त होतं की नाही, पण आळंदीला आलेले आलं चित्ताला समाधान प्राप्त होतं. म्हणजे भूमीचा महिमा असा आहे. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संसाराचे अनंत ज्ञान आहे. वकील असेल, वकील जर आजारी पडला तर वकिली कामाला येत नाही, तिथं डॉक्टरकडेच जावं लागतं. डॉक्टरला केस चालवायची असेल तर डॉक्टर की कामाला येत नाही, वकिलाकडेच जावं लागतं. ते ज्ञान मर्यादित आहे. पण आमचं ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान कसं आहे, अभंगाच्या तिसऱ्या चरणात आमचे ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान कसं आहे म्हणाले. ज्ञानोबऱ्यांकडे ज्ञान किती विचारू नका. ज्ञानोबऱ्यांच्या रूपाने मूर्तिमंत ज्ञान प्रकट झालं. ज्ञानदेव ज्ञान आगरो, ज्ञानदेव ज्ञान सागरो, ज्ञानदेव ज्ञान गम्य, ज्ञानदेव ज्ञान धर्म्य, ज्ञानदेव ज्ञान नेम सर्वत्र असे ज्ञानदेव हाची देव. ज्ञानदेवी धरले भाव, ज्ञान होईल जीवा सर्व येथे संदेह नाही. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू ज्ञानाचीच मूर्ती. ऐके ज्ञानाचा
ज्ञानोबर आहे ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणते ज्ञानोबर तुंबायचे ज्ञानोबर आधी बंद होते मग नंतर ज्ञानी झाले असं आहे का मदताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले डोटांगरे चांगले जन्मताच ज्ञानोबर सिद्ध दशमध्ये जन्माला आले ज्ञानोबर उपजतच ज्ञानी आहे स्वयंभर ज्ञानी आहे बंधन मुक्तता सया म्हणावे बंधन ते नाही ठावे ज्ञानोबर आहे ज्ञानी शिरोमणी आहे ज्ञानोबर मोठे कशामुळे सांगा बरं ज्ञानोबर ज्ञानी आहेत हे तर आहेच आहे पण ज्ञानोबरांनी आपल्या जवळचं ज्ञान तुम्हाला आम्हाला दिलं म्हणून ज्ञानोबर मोठे ते गुरु शिष्य होते जेवायला गेले घरी गेले जेवायला गेल्यानंतर पंक्तीच्या मालकाने गुरुला 500 रुपये दिले शिष्याला 200 रुपये दिले मग ते गुरु शिष्यामध्ये भांडण सुरू झालं शिष्य गुरुला भांडू लागला गुरु महाराज तुम्हाला 500 दिले मला 200 दिले असं का मग गुरुने सांगितलं जेव्हा बाळा जेव्हा मी तुला शिकवलेलं ज्ञान तू दुसऱ्याला शिकवतील तेव्हा तुला माझ्याप्रमाणे दक्षिणा मिळेल म्हणजे विठ्ठल मोठा केव्हा होतो आपल्या जवळची विद्या जेथे आपणाशी ठावे इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन जेवढं आपल्याला ज्ञान आहे त्यामुळे गुणचंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत आता इतकी माणसं पण असतात काय काय आपल्या जवळचं ज्ञान दुसऱ्याला सांगतच नाही विद्या कोणती असो भजन असो पक्वात असो किंवा ब्रह्मविद्या असो लपून ठेवतात काय उपयोग आहे का महाराज विद्या लपून ठेवली तर ब्रह्म राक्षस होतो महाराज विठ्ठल ज्ञानोबरे मोठे कशामुळे मोठे ज्ञानोबऱ्याने आपल्या जवळचं ज्ञान तुम्हा आम्हाला दिलं म्हणून ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूज्यस्थानी अभंग पुष्कळ मोठे आहे महाराज त्या अभंगावर महिनाभर कीर्तन करता येईल महिनाभर पण आपल्याला फक्त आता 20 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याला वेळेचे आपल्या वेळेमध्ये जसं गीताशास्त्र 37 श्लोकामध्ये आहे संजयने एकच श्लोकात सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धरोधरा तत्र श्री जो बोधे ध्रुवा नित्री मत्र झाली गीता संपली महाराज तसं वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला बोलावं लागणार माऊली नाथ महाराज वर्णन करतात वंदे लोका पूज्यस्थानी ज्ञानोबर त्रैलोक्यामध्ये पूजनीय आहे त्रैलोक्यामध्ये स्वर्गामध्ये पूजनीय आहे मृत्यू लोकांमध्ये पूजनीय आहे ज्ञानोबर आहे पूज्य आहे स्वर्गातल्या देवता ज्ञानोबऱ्यांचं गायन करतात भजन करतात स्वर्गातल्या देवता प्रमाण आहेत त्याला इंद्रचंद्र देव येती ब्रह्मादिक गीती गाती यम वरुण बृहस्पती विमाने दाटते ब्रह्मादिक देवता यम वरुण कुबेर इंद्रादिक देवता ज्ञानोबऱ्यांचं भजन करतात पाताळातल्या देवता ज्ञानोबऱ्यांचं भजन करतात पाताळामध्ये कोण राहतो शेष राहतो मला काय की नाही इथं मृत्यू लोकांमध्ये जेव्हा समाधी उत्सव ज्ञानोबऱ्यांचा झाला मोठा गजर झाला मला सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की असा जयघोष ऐकल्यानंतर पाताळातला शेष दचकला महाराज काय चालले वर बघावं म्हटले आणि मग शेष वर आले ऐकून त्याने चवकाला उठीला पाताळीचा शेष म्हटलेला मग ऐकून विष्णू कीर्तन तयाशी आले पै स्पंदन उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला शेष महाराज आले सहस्त्रवदन स्तुती करी हरे नमस्कारिले हरी वाहुनिया तो श्रीमंजुळी ज्ञानदेवा पूजेले सहस्त्रवदन स्तुती करी शेष महाराज आले ज्ञानोबऱ्यांचं स्तवन केलं
तुळशी मंजुळ घेतली आणि ज्ञानोबाच्या समाजाला समर्पित केले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे लोक पूज्यस्थानी. ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाने सोबत काका आईसाहेब तीर्थयात्रेला गेले, नामदार सोबत गेले किंवा काशी यात्रेमध्ये काशीला पोहोचले होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग स्वतः भगवान ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ प्रकट झाले. ज्ञानोबाचा हात धरला महाराज. गंगाबाईने तर ज्ञानोबाच्या चरणी मिठी मारली गंगा मातेने. आणि मग तिथे एक मोठा यज्ञ चालू होता. ते यज्ञामध्ये असं ठरलं होतं, यज्ञ आग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा यज्ञामध्ये. असे म्हणजे सर्व त्यांनी काय केलं, एका हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली. ही हत्ती ज्या महापुरुषांना माळ घाले तो ह्या यज्ञ पूजेचा अधिकारी ठरेल म्हटले. सगळ्यांना वाटलं होतं ते हत्तीत मलाच माळ घाला असं वाटतं. सगळे मी मोठा पंडित त्या सगळ्यांना वाटायचं. हत्तीने सगळीकडे पाहिले महाराज. सभेतून हत्ती निघून गेली. पलीकडे ज्ञानोबाची दिंडी येत होती महाराज. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई भजन चालू होतं. दिंडी येत होती. ते हत्ती ज्ञानोबाने पुढे गेली. दोन्ही गुडघे टेकले, प्रणाम केला आणि ती जी काही माळ आहे पुष्पमाळ ज्ञानोबाच्या गळ्यामध्ये घातली. विठ्ठल विठ्ठल तिथल्या पंडिताला मात्र पटलं नाही. पंडित म्हणले काय बरोबर नाही, हाती कुणालाही माळ घालली नाही, त्याला काय अर्थ आहे. जर ज्ञानोबांनी माऊलींनी ह्या यज्ञ कुंडातून साक्षात भगवान विश्वनाथ प्रकट केले, विश्वनाथाकडून आहुती ग्रहण केली विश्वनाथाने साक्षात यज्ञातले, तर आम्ही माऊलीला सिद्ध म्हणून म्हटले. भगवान ज्ञानोबा तिथं आले. विश्वनाथाला प्रार्थना केल्यावर यज्ञ कुंडातून भगवान विश्वनाथ प्रकट झाले आणि ती आहुती ग्रहण केली. सगळ्यांना विश्वनाथाने दर्शन दिलं महाराज. म्हणून अरसाचा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आपण ज्याचं चिंतन करून ते सर्व वस्तू ज्ञानोबा आपल्याला प्राप्त करून देतात. संसारात ज्या वस्तूचं आपण चिंतन करतो ती वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. संसारामध्ये आपण पेढा 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 म्हटला, मिळतो पेढा मिळत नाही. पण श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव म्हटलं, भुक्ती मुक्ती फुकात साठी कोणी करेल बाहेर जयाने घातली, मुक्तीची गवाही मिळवली मांदी वैष्णवांची. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधक त्याचं चिंतन करतात, ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात, गाब्याचं चिंतन करतात, पांडुरंगाचं चिंतन करतात, भगवंताचा जप करतात, नामस्मरण करतात, पाठ श्रवण करतात. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकांचा मायाबाप दर्शनी हरिता सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा. एकदा मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं आपण भजन करू. विठोबार ज्ञानोबाने जळभिंत चालवली. वर्षी प्राप्त म्हणून भोले बाबा सांगायचे जळभिंत म्हणजे अविद्येतील तमगुणाचा परिणाम जळभिंत. पण ज्ञानोबाने जळभिंत चालवली. का चालवली? चांगदेव महाराजांचा परिहार करण्यासाठी. चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला होता. 1400 वेळा जगले. 1400 वर्षाचे तपकिर रहिवासी म्हटले. 1400 वर्षाचं शरीर जतन केलं महाराज, आहे की नाही? 1400 वर्ष शरीर जतन केलं. पण तुकाराम महाराज म्हणतात वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळा. माणसं 80 वर्ष जगतात पण गळ्यात तुळशीची माळ नसते. काय अर्थ आहे ना महाराज? काहीच अर्थ नाही. 1400 वर्ष शरीर जतन केलं. 100 वर्ष झाली काळ यायचे, आत्मा ब्रह्मांडात न्यायचे, काळ निघून जायचा. 14 वेळा असं केलं. चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला, पण माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान मात्र चांगदेव महाराजांना झालं नव्हतं. चांगदेव महाराज समाधीमध्ये बघायचे, मेलेले जे काही प्रेत आणि मग 6 महिने समाधीतून बाहेर आल्यानंतर चांगदेव महाराजांनी त्या प्रेताकडे पाहिलं. प्रेत जिवंत व्हायचे. कुठला तरी एक प्रेत जिवंत व्हायचा महाराज त्याच्याकडे पाहतील त्याच्याकडे.
जे श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री ज्ञानोबराय, श्री स्वतंत्र, श्री आदिशक्ती मुक्ताबाई पैठणहून वेढा बोलवून ज्ञानेश्वरीची रचना करून तापी तीरावर आले. पहिले पेत जमा केलेले आहेत कुठले. आई साहेब म्हणतात काय बांधले पेत का ठेवले कुठले. हे महाराज समाजातून बाहेर आल्यानंतर कोणा एकाकडे कृपा दृष्टीने बघतात तेव्हा ते त्याचा एखादा प्रेत जिवंत होतो. म्हणजे आई साहेबांनी सांगितलं ही सगळी प्रेत मेलेली जी काही प्रेत आहेत आता जिवंत करून दिली तर तुमची काही हरकत आहे का नाही. लोकांना वाटलं आई साहेब खूप उपकार होतील म्हटले. एक हाड घेतलं त्या प्रेतावर असं फिरवलं फेकून दिलं. कुत्र्याचं हाड होतं. क्या करून कुत्र जिवंत झालं आणि ते सगळे मेलेली माणसं झोपेतून उठावे तशी जागी झाली. महाराज उठल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर माणूस काय करतो सदरा घालतो, गुंड्या लावतो, फेटा घालतो, काष्टा सुटला असतो तर काष्टा घालतो झोप. आणि मग ते सगळे जागे झाले. गजर केला महाराज ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाईचा गजर केला, ज्ञानोबराचा गजर केला. समाजातून चांगले महाराज उठले. म्हटले काय कुणी आज मेलं नाही का म्हणे या 6 महिन्यामध्ये. मेलं होतं म्हणे. पण काय झालं 4 भावंड आले होते म्हणे. त्यात एक धाकटी आहे म्हणे मुक्ताबाई. किती वय होतं म्हणे त्यांचं. तुमचं वय किती आहे. 1400 आहे म्हणे. 2 शून्य पुसा 14 राहिले. निम्म करा 7 राहिले. 7 वर्षाची मुक्ताबाई आहे म्हणे. आणि त्या मुक्ताबाईने सगळे जे काही मेलेली माणसं आहेत जेवण केले. चांगले महाराज मोठे होते म्हणे, ज्ञानी होते. त्यांना कळालं आपल्यापेक्षा कोणी सिद्ध महात्मे मृत्यू लोकांमध्ये आपले शरण गेलं पाहिजे. शिष्याने सांगितलं काय शरण जातं म्हणजे पत्र पाठवा म्हणे. पत्र लिहायला घेतलं म्हणे. ते काही पेन काय पुढं सरकतच नव्हतं. शिष्य म्हणाले काय पेनामध्ये शाई नाही का म्हणजे शाई तर भरून ठेवली आहे पण जिथून येणार आहे ते वरचा मधला रिकाम असं तर काय करायचं नाही. आणि मग चिरंजीव लिहावं का आशीर्वाद द्यावा. संभ्रम पडला. आशीर्वाद देता येत नाही त्यांना. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे महाराज. तीर्थस्वरूप लिहिता येत नाही. वय लहान आहे त्यांचं. काय लिहावं. कोराच कागद जो आहे शिष्यातर्फे पाठवला. मुक्ताबाई म्हणतात 1400 वर्ष जगले पण कोरेच राहिले. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कोरा कागद चांगला. त्याच्यावर काय लिहिलं तर परत त्याच्यावर काय लिहिता येत नाही. कोरा म्हणजे अंतःकरण शुद्ध आहे. फक्त तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की मुक्त होणार म्हणते. आणि मग चांगले महाराज वाघावर बसून आले. सापाचा चाबूक केला आणि चांगले महाराजांचा वाघ जमिनीवर चालत नव्हता. आपल्या गाड्या जमिनीवर चालतात महाराज. पेट्रोल लागतं तिला जमिनीवर चालतात. पण चांगले महाराजांचा वाघ आकाश मार्गाने जाऊ लागला. ज्ञानोबराई 40 भावंड. मार्गशीर्ष महिना होता. सकाळची वेळ होती. थंडीचे दिवस होते. कोवळ ऊन खात बसले होते. लोकांनी सांगितलं महाराज विश्रांती वडाजवळ आलेले आहेत. महाराजांनी काय केलं चालविली जलभिंती हरली चांगली प्रांतीय मोक्ष मार्गी पण सांगा ते ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने भिंत चालवली. ज्ञानोबाने भिंत चालवल्यानंतर चांगले महाराजांनी काय केलं मातीची भिंत आहे. मातीची भिंत विरघळून जाईल म्हणून माया नदी सोडली महाराज. पण ज्यांचं नाव घेतल्यानंतर माया राहत नाही तिथे माया नदी काय करणार महाराज. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विनया. ती माया नदी काय करू शकली नाही. मग ती भिंत अशी वरून येऊ लागली. काय करे चांगलं महाराजांचा वाघ असं खाली गुरुने बाबा सांगत असतात चांगलं महाराजांना वाटतं भिंत वरून येते अंगावर पडले तर मरावं लागेल म्हटले. शरण गेलेलं बरं आहे म्हटले. आले लोटांगणी सांगितलं ते चांगले 65 वया लिहिल्या. 4 विद्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कळा तुम्ही शिकल्या. पण 65वी ब्रह्मविद्यावरती कळा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. मुक्ताबाईने कृतार्थ केला. चांगदेव म्हणे आधी जन्मारू गुरुपुत्र झाला. मुक्ताईचा महाराजांचा मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबा मोक्ष मार्गाचे सांगाते. साधकाला हाताला धरून ज्ञानोबा आहे मोक्ष प्राप्तीची प्राप्ती करून देतात. मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भदिलांचा हरविला शांती रूपी प्रगटाला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. का बोलवलं आपल्याला माहिती आहे. पैठण क्षेत्रामध्ये 4 भावंड गेली आणि शुद्धीपत्राची मागणी करू लागली. काय ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला शुद्धीपत्र प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही एकच करा तीव्र अनुतापे करावे भजन गो करश्वान बंधुनिया. तुम्ही फक्त भजन करा म्हणते. तुम्हाला शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलं नाही. ठीक आहे मान्य म्हणे आम्हाला. ते
त्यांची नावं मात्र गोड होती. लोकांना वाटलं काय नाव आहे, श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानदेव, श्री सोपान काका, श्री मुक्ताबाई, किती नावं गोड आहेत म्हटले. त्यात एक भटजी म्हणाला नावामध्ये काय असतं म्हटले, ह्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञाने आहे म्हटले. ज्ञानोबा होता ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. त्यावर तो भटजी म्हणतो नक्की त्याच्या वडिलांनी विचारसागर शिकवला असेल म्हणे, म्हणून ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा असं बोलतो म्हणे. नाही मारिता असून मैशियाचे पाटील म्हणजे परीक्षा बघायची, तुझा आत्मा आहे ना हा, काय करा त्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारला. तोची वळ उठी ज्ञानदेवा. रेड्याला काय झालं नाही म्हणा, ज्ञानोबाच्या पाठीवर वळ उठली. काय काय सार्वज्ञता आहे ज्ञानोबाची, सर्व भूतामध्ये मीच व्याप्त आहे. काय प्रचिती आहे ज्ञानोबाची, मीच आहे त्याच्यामध्ये. तो वळ उठला. लोकांना खरं नाही वाटलं, बंगाली विद्या आहे म्हटले. ते ब्राह्मण म्हणाले जर तुम्ही माऊली या रेड्याच्या मुखातून वेद बोलवाल तर तुम्हाला प्रमाण मानू. शांतीब्रह्म गुरुवारी बाबा सांगतात काय त्या ब्राह्मणाचं दुर्दैव आहे. अगदी तुम्ही असं म्हणायला पाहिजे तर आमच्या मुखातून वेद बोलवा, पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवा असं म्हणाले, म्हणजे रेड्यापेक्षा कमी आले. होता तुका तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले विरुद्ध महिमा आगाध, रेड्यामुखी वेद बोलविला. जेव्हा रेडा वेद बोलू लागला तेव्हा सर्व ब्राह्मणांनी आपल्या घरातल्या वेदाच्या पोथ्या आणल्या आणि रेड्याच्या मुखातून शुद्ध करून घेतल्या. आधुनिक बैठकला वेदाच्या पोथीमध्ये खाली सही केलेली आहे, इदम पुस्तकम महिष मुखात शुद्धीकरण असं लिहिलेलं आहे. म्हणजे आमची वेदाची पोथी रेड्याच्या मुखातून आम्ही शुद्ध करून घेतलेली आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला, शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने जगाने खूप त्रास दिला मला. ज्ञानोबाचं दर्शन झालं ते लोक विडाळ मारायचे. ज्ञानोबाला मधुकरी दिली नाही. शास्त्रामध्ये याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये प्रायश्चित्त होतं. संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्याला याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये प्रायश्चित्त सांगितलंय. पण तरी सुद्धा ह्या आळंदीतल्या गावंढळ ब्राह्मणांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलं. एवढं जरी असतं तरी ज्ञानोबाने कुठेही तिची वाचन केली का महाराज नाही. ज्ञानेश्वर कुठं लिहिले का असा असा आम्हाला त्रास झाला, मधुकरी दिली नाही, आमचा विटाळ मांडला. एकदा तर असं झालं महाराज, एक जो ब्राह्मण आहे आपल्या मुलाला मुलगी बघायला चालला होता. सकाळ सकाळी माऊलीचं दर्शन झालं. तो माऊलीला म्हणाला माऊली तुमचं दर्शन झालंय, आता माझ्या मुलाला मुलगीच मिळणार नाही. म्हटले कशाला राहतात ज्ञानामध्ये असं तो मानू लागला. माऊलीला बोलू लागला, रागवला. ज्ञानोबांना वाईट वाटलं, माझा जर जगाला त्रास होत असेल तर कशाला राहायचं ज्ञानामध्ये. योगी पावन मनाचा सहाय्य अपराध जनाचा ताटी लावली. पण ज्ञानोबाने कधी उच्चार केला का मारत नाही. घेऊन जळाचे लोट आली या नदी नदाचे संगाट, करी वाढ पोट समुद्राचे विधी. किती नदी उद्या नदी उद्या समुद्र आपलं पोट मोठं करतो. तुका म्हणे वाव मोठी जगाच्या अपराध संत मात्र सहन करतात. शांतीरूपी प्रकटना ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाचा सगळ्यात मोठा महिमा कोणता असेल, ब्रह्मसाम्राज्याचे पिता, वर्णिले गीतेची टीका, विठोबाचा प्राणसंगा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी गीतेवर टीका केली. आता माऊलीची परंपरा जर आपण विचार केला तर एक शिष्य आणि एक गुरु ही परंपरा आहे माऊलींची. पण माऊली निवृत्तीनाथांना म्हणतात, ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज आपण जर ही परंपरा ठेवली तर जगाचा उद्धार केव्हा व्हायचा. भगवान आदिनाथांनी मच्छरनाथांना उपदेश केला, मच्छरनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना उपदेश केला. पण माऊली म्हणतात आता एक शिष्य एक गुरु ही परंपरा आपल्याला ठेवायची नाही. अशी जर आपण परंपरा ठेवली तर जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मला अवतार घ्यावे लागतील, जगाचा उद्धार करावा लागेल. म्हणून नाही, ही परंपरा आता आपल्याला खंडित करायची. हा ज्ञानोबांचा पुरुषार्थ आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामाधनाधनी पायी टकटी केले. जी ब्रह्मविद्या भगवान आदिनाथांनी पार्वती देवीच्या कानामध्ये, क्षीरसागरामध्ये, क्षीरसमुद्रामध्ये एकांतामध्ये सांगितलं ते परब्रह्म तत्व ज्ञानोबांनी मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्यासाठी आणलं. किती ज्ञानोबांचे उपकार आहे. केला जगासी उपकार दारिले नारी नर नाथ महाराज वर्णन करतात. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका
ज्ञानोबांनी गीता वर्णन केली, लिहिली नाही. सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला. सखे 12 टीका केली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबांनी गीता वर्णन केली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ब्रह्म साम्राज्याची टीका, वर्णिलेली गीतेची टीका, ही अक्षर आहेत महाराज. समर्थाच्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर खालच्या मजल्यामध्ये वरच्या मजल्यामध्ये सारखेच पदार्थ असतात. जसं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपण श्रवणे पठणे अर्थे मोक्षची राह. श्रवण करा, अर्थाचं चिंतन करा, पारायण करा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञान असे ऐसावर या, शिकेशी ज्ञान होय मुडा. अति मूर्ख त्या दगडा वाचून जो कोणी, जनी त्याशी लोकांगणी. आपल्या ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल, जंगल लिहायला वाचायला येत नसेल, त्यांनी ज्ञानेश्वरीचे ववेचे 4 तुकडे आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय संसमेद आत्मरूपा. तर त्या 4 तुकड्यावर आपण फक्त एवढा उच्चार करा, श्री ज्ञानदेव 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 श्री ज्ञानदेव. असं पारायण केलं त्याला वाचा आल्याशिवाय राहणार. तो एक दिवस पारायण करेल. माऊलीचा महिमा असा आहे, माऊलीच्या दरबारामध्ये डोळस माणसं ज्ञानेश्वरी पाठ करतील यात विशेष नाही, आंधळे माणसं ज्ञानेश्वरी पाठ करतात. हा माऊलीचा महिमा आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिले गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबा विठोबाचे प्राण सखे. नवे नवे मूर्तिमंत पांडुरंगच आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले आणि तुआने मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. विठोबाचा प्राण सखा असल्यामुळेच ज्ञानोबा आहे. तर आषाढी एकादशीला सगळे लाखो वारकरी घेऊन पंढरपूरला चालत जातात आणि पांडवाचं दर्शन करतात. आणि विठोबाचा प्राण सखा असल्यामुळेच पांडुरंग परमात्मा सगळ्या वारकऱ्यांना घेऊन, पुंडलिक रायला घेऊन, नामदेव रायला घेऊन आणि क्षेत्रामध्ये ज्ञानोबांच्या वारीला येतात. मला विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या अंतःकरणातली भावना अभंगाचा शेवट. गुरु Hare